माझ्या आज आत्या प्रत्यक्ष रूपाने पाहिजे होत्या महाराज. मला फार आनंद वाटला असता, फार आनंद वाटला असता विठ्ठल. जिजाऊबाई साहेबांनी सांगितलं, शिवबा 5-5 सुलतानी सत्ता होत्या, 5-5 सुलतानी सत्ताला माग टाकून 6वी सत्ता म्हणजे स्वराज्य निर्माण केलं रे त्वा. आणि स्वराज्य निर्माण करत असताना एवढ्या कालावधीमध्ये एकदा बी रळला नाहीस माय. आता तुला आठवणी आली का मावळ्याची? 32 मन सोन्याचं सिंहासन उभं करण्यासाठी असंख्य मावळ्यांनी बलिदान दिलं शिवबा. असंख्य मावळ्यांच्या रक्तानं माखलेले ही मातीमध्ये हे स्वराज्य उभं राहिलंय शिवबा. एकदा बी लढला नाही. आणि रात्रीच्या 12च्या वेळेला एक क्षत्रिय असून रडायलाच हे तुला शोभत नाही शिवबा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आईला हात जोडले आणि सांगितलं, माय मला माहित आहे ग, जन्मल्यापासून ते या 32 मन सोन्याचं सिंहासन उभं राहीपर्यंत मी एकदाही लढलो नाही, लढायला वेळही भेटला नाही. कारण मी जर तव्हा लढलो असतो तर मी या स्वराज्याचा संस्थापक आणि हे स्वराज्यच उभं करू शकलो नसतो. मला माहित आहे माय, या स्वराज्याची माती माझ्या मावळ्यांच्या रक्ताने माखलेली आहे माय. मला माहित आहे, एका मावळ्याने इथं जगण्यासाठी स्पर्धा केली नाही माय, तर या मातीसाठी मरण्यासाठी स्पर्धा करणारे मावळे माझ्या सोबत होते आई. मला त्याची जाणीव आहे. या स्वराज्यासाठी प्रत्येक मावळ्याने बलिदान दिलं आई, मला हेही माहित आहे. या स्वराज्य उभं करण्यासाठी आपल्या मुलाचं लग्न असेल तरी मावळे गेले नाही आई. आपल्या मुलीचं लग्न असेल तरी मावळे गेले नाही माय. मला त्याची जाणीव आहे. हजारो सैनिकाचे वार पावन खिंडीमध्ये झेलणाऱ्या बाजी प्रभूंचं सुद्धा मला स्मरण आहे माय. रायबाचं लग्न असताना सुद्धा तानाजी वीरासारखा मरतो माय, त्याची ही जाणीव मला आहे. रणी निघता शूर न पाहे माधारी, रणी निघता शूर न पाहे माधारी, रणी निघता रणामध्ये गेलेला योद्धा रणामध्ये गेल्याच्या नंतर कधीच वापस फिरत नाही माय. असे असंख्य मावळे माझ्या सोबत होते आणि ते वापस आले नाही. या स्वराज्याला स्वराज्य पण आलं. आणि मग शिवबा तू रडायला काऊन? तुला एवढं कळतंय, तुला माहित आहे या स्वराज्यासाठी असंख्य मावळे गेले. हे स्वराज्य सहज उभं राहिलं नाही. मी तुला लहानपणापासून पाहत आले. मी माझ्या उदरामध्ये असताना तुला बरंच काही शिकवलं, पण तुझ्या डोळ्यामध्ये अश्रू का? माय ऐक, वयाच्या 16व्या वर्षी तोरण बांधलं, वयाच्या 36व्या वर्षी 385 किल्ले हस्तगत करून हे स्वराज्य उभं केलं. माय तुला सांगितल्याप्रमाणे असंख्य मावळ्यांच्या बलिदानानं हे स्वराज्य उभं राहिलं. मी स्वराज्याच्या या गादीवर बसल्याच्या नंतर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू का आहेत? कारण तुझ्या कपाळाचं कुंकू माझे शहाजीराजे जर हे बघायला असते माय, तर मला फार आनंद झाला असता आई. म्हणून मी रडायलो. कारण ज्यांनी स्वराज्याची संकल्पना केली, यवनांच्या गुलामीत राहून या स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, ते शहाजी राजे माझे वडील जर जिवंत असते
तर मला फार आनंद झाला असता. हे उदाहरण याच्यासाठी सांगितलं, तुम्ही ऐकणारे चांगले आहेत महाराज, तुम्ही गाणारे चांगले आहेत. बाबा माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत, सगळे पाहुणे मंडळी उपस्थित आहेत, सिस्टीम चांगली आहे, वाजवणारे चांगले आहेत, सगळे माझ्यावर प्रेम करणारे आहेत. पण या कार्यक्रमामध्ये माझ्या आज आत्या प्रत्यक्ष रूपाने पाहिजे होत्या महाराज. मला फार आनंद वाटला असता, फार आनंद वाटला असता. विठ्ठला कारण सांगू, माझ्या आत्या जर आज प्रत्यक्ष रूपानं असत्यानं महाराज, कार्यक्रम हेच पाहिजे होता, सगळे हेच पाहिजे होते. पण ऐकायला आत्या जर असत्या तर छातीला हात लावला असता आणि जवळ बसलेल्या बायाला म्हणल्या असत्या, अगं हे माझ्या भावाचा मुलगा आहे, हे जे कीर्तन करायलाय ना हे माझ्या भावाचा मुलगा आहे, लहानपणापासून डोळ्यानं अपंग आहे, पण देवानं कुठून याला बुद्धी दिली कीर्तन करायची कोण ठाव. त्या असं म्हणल्या असत्या महाराज. म्हणून आता जास्त जर बोललो तर महाराज लय रडू येईन, म्हणून आता इथं थांबतो मी हे बोलायचं. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून मृत्यू लोकाचं वर्णन चांगल्या पद्धतीने करतात, मनुष्य देहाचं वर्णन करतात. मनुष्य देह इतका चांगला आहे, पण हा मनुष्य देह कोण्या कोण्या माणसाला कळाला. जगद्गुरु तुकोबारायांनी 4 वर्ग सांगितले याच्यामध्ये. एक वर्ग असा आहे की त्याला मनुष्य देह कळालाही नाही आणि मनुष्य देह मिळालाही नाही. एक वर्ग असा आहे मनुष्य देह मिळाला पण मनुष्य देह कळाला नाही. एक वर्ग असा आहे मनुष्य देह मिळालाही आणि मनुष्य देह कळालाही. आणि एक वर्ग असा आहे की मनुष्य देह मिळाला नाही आणि कळाला. पहिला वर्ग असा आहे ज्याला मनुष्य देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. तो वर्ग आहे पशुचा. पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगिती. म्हणून पशुला मनुष्य देह मिळालाही नाही आणि मनुष्य देह कळालाही नाही. एक वर्ग असा आहे ज्याला मनुष्य देह मिळाला पण कळाला नाही. ते म्हणजे तुम्ही आम्ही. आम्हाला मनुष्य देह मिळाला, पण या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर काय करावं लागतंय, हा मनुष्य देह कशासाठी प्राप्त झाला, या मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर काय करावं लागतंय याचे ज्ञान त्याला नाही. कारण हा देह मला सांगा विश्वाच्या मालकानं कशासाठी दिलेला आहे. विश्वाच्या मालकानं भजनासाठी दिलेला आहे आणि या देहामध्ये येण्यासाठी महाराज कमी फिरावं लागलं नाही हो. कारण आपण फिरत कुठून आलोत माहित आहे, त्याचं वर्णन नामदेव महाराजांनी केलेलं. एक एक येऊनी कोटी 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 फेरा मग लागे वारा मनुष्य देह. माणसाचा देह प्राप्त होण्यासाठी
असंख्य योन्या फिरून 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 मानवाचा देह प्राप्त झाला महाराज. आणि मानवाचा देह याच्यासाठीच प्राप्त झाला कारण आपल्याला भजन करण्याचं ज्ञान इतर योनीमध्ये गेल्याच्या नंतर काय करावं याचं ज्ञानच नसते महाराज. आणि हे ज्ञान नाही कुठे. आता बैल असते, चिमण्या असतात, कुत्रे असतात, मांजरा असतात, साळंक्या, इतर कोणतेही पशु घ्या, त्याला हे ज्ञानच नाही महाराज. फक्त या देहामध्ये आल्याच्या नंतर जगाच्या मालकाचं भजन करता येते, पण आपल्याला मिळाला पण कळाला नाही. तिसरा वर्ग असा आहे त्याला हा देह मिळालाही आणि कळालाही. तो वर्ग म्हणजे संतांचा आहे. कारण त्यांनी तिथून येण्याच्या आधीच संकल्पना केली, घेईन मी जन्म यासाठी तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा येईन मी जन्माया साठी देवा, कारण संकल्पनाच केलती की मी घेईन जन्म, पण याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तुझ्या चरणाची सेवा साध्य करण्यासाठीच मी जन्म घेईन देवा. आणि तसं केलं. मग काही माणसं म्हणले, महाराज आम्ही बी जन्माला आलोत आणि संतही जन्माला आले, मग संताला ते ज्ञान झालं तेव्हाचे तेव्हाच, मग आम्हाला बी का देवानं तशी बुद्धी दिली नाही? तुम्ही ती करून घेतली नाही हो. तुम्हाला आणि संताला एकच बुद्धी दिली देवानं, मग आम्हाला का दिली नाही तशी? तुम्हाला बी दिली, संताला बी सारखीच दिली, त्याचा उपयोग तुम्हाला घेता आला नाही. तुम्ही सावध झाले नाही. आणि संत तेव्हाच सावध झाले. मनुष्य देह असा आहे की तुम्हाला साध्य जे करायचंय ते साध्य करता येते. दादा तुम्हाला सांगू का, संत सावध तेव्हाच झाले ना, आपण सावध झालो नाहीत म्हणून हे फाटा झाला गड्या.